नाशिकमधील धर्मांतर प्रयत्नाच्या प्रकरणात भाजप युवा मोर्चानं आंदोलन केलेलं आहे। नाशिकमधील संबंधित कंपनीबाहेर भाजपनं आंदोलन केलंय। लैंगिक अत्याचार धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्यानं भाजप युवा मोर्चा आक्रमक झाली आहे। उपस्थित आहे। मात्र आपण बघतोय हे सर्व कार्यकर्ते कंपनीच्या आवारामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि ते आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतायत। एकूणच भाजपने हा मोर्चा आता राजकीय मोर्चा म्हणून याकडे बघायला सुरुवात केलेली आहे। सुरुवात याच कंपनीमध्ये झालेली होती। याच कंपनीमध्ये काही तरुणांकडून महिलांचं मुलींचं शोषण झालेलं होतं। त्यांच्यावर धर्मांतरणासाठी हा दबाव टाकला जात होता। गेल्या 2 वर्षापासून हा संपूर्ण प्रकार सुरू होता आणि त्यानंतर आज आपण बघतो आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। यातील संशयित आरोपींना न्यायालयामध्ये आज हजर केले आणि त्याआधीच भाजप युवा मोर्चाचे हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत। आक्रमक असं आंदोलन त्यांच्या माध्यमातून हे केलं जात आहे आणि आता या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर आता हे सर्व कर्मचारी बसलेले आहेत। आपण बघूया करायचं काय। ज्या पद्धतीने कॉर्पोरेट जिहाद टीसीएस सारख्या नामांकित कंपनीत चालला आहे याचा निषेध करण्यासाठी आम्ही ही चुकी दाखवण्याकरता ऑफिस मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय। तुमचं कृत्य बेकायदेशीर नक्कीच, परंतु ज्या पद्धतीने 8 लोकांनी आमच्या बहिणींचा अत्याचार केला या अत्याचारासाठी आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करणार। ऑफिस मध्ये घुसून बेकायदेशीर कृत्य सुद्धा करू। हे भाजपचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी आतमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यांना आता पोलिसांनी बाहेर काढलेला आहे। एक मोठा गोंधळ नाशिकमध्ये हा झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। भारतीय जनता पक्षाने आंदोलन केलं, प्रवेशद्वारावर आंदोलन केलेलं होतं। मात्र आता त्यानंतर ह्या कार्यालयामध्ये घुसण्याचा तिथे शिरण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने करण्यात आलेला होता। पोलिसांनी आता अडवलेला आहे। मागच्या बाजूचा जो दरवाजा आहे काचेचा दरवाजा, हा दरवाजा तोडून हे सर्व आंदोलक आतमध्ये जात होते, परंतु आता पोलिसांनी त्यांना इथेच रोखलेलं आहे। पोलीस दल देखील इथे आता पोहोचलेला आहे। कुमक जी आहे ती कुमक वाढवण्यात आलेली आहे। आतमध्ये जो स्टाफ आहे त्या स्टाफचं संरक्षण व्हावं, इथे कुठल्याही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचे प्रयत्न चालू आहे आणि त्या माध्यमातून आपण बघतोय आता नाशिक पोलिसांनी या सर्व आंदोलकांना इथेच घेरून ठेवलेला आहे आणि एक प्रकारे नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। काही महिला पदाधिकारी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आणि भारतीय जनता पक्ष आज आंदोलन करणार ही माहिती आपल्या हिंदू मुलींना त्यांनी जिहादी केलेला आहे। त्यांनी नमाज पठण करायला लावून त्यांनी गोमांस खाऊ घातलेला आहे। यावर आम्ही आक्रमक झालेलो आहोत। आपण कुठेच सेफ नाही असं वाटायला लागलं आहे आता या महाराष्ट्रात। आपलं हिंदू राष्ट्र असून आपण सेफ नाही आहोत। सरकार तुमचं आहे, हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे। ही सरकारची जबाबदारी नाहीये का प्रत्येक मुलगी महिला ही सुरक्षित राहावी, प्रत्येक कार्यालयामध्ये जाऊन एक विशाखा समिती असते त्याचं पालन होतंय की नाही हे बघणं सरकारची जबाबदारी नाही। आता आम्ही त्याच पवित्र्याकडे चाललो आहोत, म्हणूनच आज आम्ही एवढे आक्रमक होऊन या ठिकाणी आलेलो आहोत। आंदोलन केलं, पुढे काय?
आता त्यावर कारवाई करण्याची इच्छा आहे. कारवाई होणार, 100% सरकार कारवाई पूर्णपणे करणार आणि त्याच्यावरती जो आपला आता धर्मांतराचा कायदा आलेला आहे त्यावरती कारवाई होणार. ह्या महिला पदाधिकारी आहेत, भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की इथपासून आता जनजागृतीला आम्ही सुरुवात करत आहोत आणि प्रत्येक मुलगी ही सुरक्षित राहील यासाठी देखील प्रयत्न करत असल्याचं या महिलांचं म्हणणं आहे. परंतु प्रत्येक कार्यालयामध्ये महिला सुरक्षेसाठी एक समिती असते, त्या समितीचं नेमकं होतंय काय, त्याचा कोणी पाठपुरावा करताय की नाही, असे असंख्य प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. या ज्या कंपनीमध्ये महिलांवरती लैंगिक अत्याचार करण्यात आले होते आणि त्यासोबतच धर्मांतरासारखे गंभीर गुन्हे देखील इकडे घडलेले होते आणि त्याच्या निषेधार्थ आता भाजयुमो आक्रमक झालेली आहे आणि जोरदार घोषणाबाजी करत त्या कंपनीच्या बाहेर आंदोलन केलं जात आहे. कंपनीच्या आत शिरण्याचा देखील या सगळ्या आंदोलकांनी प्रयत्न केलेला होता, पण पोलिसांनी त्यांना वेळीच रोखलं. पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त इकडे तैनात करण्यात आलेला आहे. जे कर्मचारी आता कंपनीमध्ये आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी देखील इकडे पोलीस उपस्थित आहेत. दरम्यान जोरदार घोषणाबाजी करत भाजयुमोकडून हे आंदोलन केलं जातं. हिंदू धर्म की जय।